विद्यार्थी मित्रांनो, शौर्य करिअर अकॅडमी नाशिक या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून आपण ऑफलाईन देखील चांगल्या पद्धतीने प्लॅटफॉर्म म्हणजे चालवतो. खूप चांगला उदंड असा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आम्हाला प्रत्येक वर्षी लाभतो आणि याही वर्षी लाभलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या रिझल्टसाठी काम करणारी महाराष्ट्रातली अग्रगण्य जी काही संस्था आहे शौर्य करिअर अकॅडमी, या संस्थेच्या माध्यमातून आपण ऑनलाईनला देखील चालू घडामोडीचे जे काही सेशन्स आहेत हे आम्ही राबवतो आणि त्यासाठी आवर्जून तुम्ही हे जे सेशन आहेत हे बघत जा. परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला 100% फायदा होणार आहे, कारण परीक्षाची काठिण्य पातळी विचारात घेऊनच ह्या प्रश्नाची निर्मिती केली जाते. प्रश्न तुम्ही एकदा बघून घ्या कशा पद्धतीने तयार केले जातात आणि याचं विश्लेषण देखील मिळतं. मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. चला, पहिला आपण प्रश्न तयार करू. जागतिक मलेरिया दिन आहे जो 2026 मध्ये साजरा केला जात आहे आणि 2026 मध्ये किंवा प्रत्येक वर्षी जागतिक मलेरिया दिन हा केव्हा साजरा केला जातो असा प्रश्न देखील तुम्हाला पडू शकतो. तर याचं करेक्ट उत्तर आहे 25 एप्रिल या दिवशी हा जो दिवस आहे हा दिवस काय केला जातो, साजरा केला जातो. म्हणून हे कायम लक्षात राहू द्या. मग 2026 ची या ठिकाणी थीम काय असणार आहे तर ती थीम एकदा व्यवस्थित आपण जाणून घेऊयात. चला बघा, मलेरिया संपवण्यासाठी प्रेरित. आता आपण बघा, प्रेरित म्हणजे प्रेरित होऊया असं त्यांना म्हणायचं आहे. आता आपण करू शकतो, आता आपण केलीच पाहिजे, अशा प्रकारची ही जी थीम आहे ही थीम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आलं लक्षात? आता आपण करू शकतो. ओके, वी कॅन डू नाव आणि आता आपण केलीच पाहिजे. ओके, वी मस्ट नाव. ओके, अशा पद्धतीने ही थीम आहे. ही थीम तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओके, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ही थीम इंग्लिशमध्ये पण मी या ठिकाणी दिलेली आहे. बघा, ड्रिवन टू एंड मलेरिया म्हणजे मलेरियाला आपण संपवणार आहोतच. नाव वी कॅन, नाव वी मस्ट असं पण तुम्ही त्याला म्हणू शकता. ओके, वर्ल्ड मलेरिया डे जो 25 तारखेला आपण काय करतो, साजरा करतो. आणि हा मला तुम्ही फक्त कमेंट करून सांगा की हा मलेरिया कोणत्या डासापासून होतो, त्या डासाचं नाव काय आहे. तो जो डास आहे ती फक्त मादीच चावल्यावर प्रामुख्याने हा जो रोग आहे हा रोग होतो. ताप येते भरपूर. ओके, मला ते एकदा कमेंट करून सांगा. ओके, आपण पुढे जाऊयात. नंतरचा मुद्दा बघा, तमिळनाडू हे राज्य आहे आणि तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत कोणत्या जिल्ह्यातील मतदान केंद्रावर रोबोटचा वापर करण्यात आला अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला इथे विचारला जाईल. आणि हा रोबोट आहे बघा. तर अशा प्रकारे रोबोट सुंदरी या ठिकाणी आपण असे एक टायटल दिलेलं आहे. तर वेल्लोर नावाचं हा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये सायन्सचा भरपूर म्हणजे वापर केला जातो बरं का. तिथं मेडिकल कॉलेज खतरनाक, पहिली ओपन हार्ट सर्जरी आहे ती तिथेच झाली होती बरं का. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण. बघा, त्यानंतर 2026चा गणितातील ब्रेक थ्रू पुरस्कार हा जो आहे हा जाहीर झाला किंवा कुणाला देण्यात आला हा पुरस्कार. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे बघा. हा कुणाला देण्यात आलेला आहे? फ्रँक मर्ले यांना देण्यात आलेला आहे. फ्रँक मर्ले, त्यांची इमेज ही आहे, ती इमेज पण तुम्ही बघून घ्या. फ्रँक मर्ले यांना 2026चा कोणता पुरस्कार देण्यात आलाय तर ब्रेक थ्रू प्राइज. ही प्राइज जे आहे हे प्राइज दिलं गेलेलं आहे. याला मॅथमॅटिक्समधलं नोबेल प्राइज पण म्हणतात बरं. म्हणजे एवढं ते महत्त्वाचं प्राइज आहे किंवा एवढं ते प्रतिष्ठेचं प्राइज आहे. बघा, ही हॉंग वेंग ही जी महिला आहे, या महिलेला न्यू हॉरिझॉन्स प्राइज हे मॅथमॅटिक्समध्ये मिळालेलं आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. या दोन्ही गोष्टी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या. आता युनेस्कोने 2026 साली किंवा सालासाठी कोणत्या शहराला जागतिक पुस्तक राजधानी म्हणून प्रामुख्याने काय केलेलं आहे, घोषित केलेलं आहे. प्रत्येक वर्षी घोषित करतं बरं का.
जागतिक बुक कॅपिटल म्हणून प्रामुख्याने काय करतं, घोषित करतं. लक्षात राहू द्या, वर्ल्ड बुक कॅपिटल 2026. तर याचं करेक्ट उत्तर काय आहे, रबात, मोरोक्को या ठिकाणचं ते शहर आहे, म्हणून ते शहर लक्षात राहू द्या. आणि इथे बघा, हे या अगोदर रिओ दी जेनेरिओ नावाचं हे शहर प्रामुख्याने काय होतं, कॅपिटल म्हणून होतं. सध्या 2026ला हे आहे, म्हणून आपलं उत्तर हे असलं पाहिजे. रिओ दी जेनेरिओ हे जे शहर आहे हे ब्राझीलमध्ये, कुठे आहे, हे ब्राझील या देशामध्ये आहे. आणि ब्राझील हा जो देश आहे हा दक्षिण अमेरिका या खंडातला देश आहे, म्हणून ते देखील लक्षात राहू द्या. ओके, चला, ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया आहे, ते देखील लक्षात राहू द्या. पुढे आपण जाऊयात. काय म्हटलंय बघा, तर फेमिना मिस इंडिया वर्ल्ड बघा, फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 61वी आवृत्ती होती त्याची. हे एकदा क्लिअर करा, परीक्षेत असा पण प्रश्न विचारला जाईल की फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026ची आवृत्ती किती होती, तर 61वी होती. आणि हे विजेतेपद कुणी पटकावलं, तर याचं करेक्ट उत्तर आहे साध्वी शैल यांनी पटकावलं आहे, ज्या गोवा या राज्याच्या आहेत. त्यांचं राज्य पण विचारलं जाईल बरं का. त्यांचे वडील जे आहेत कृष्णा सैद, हे कृष्ण सैद कर्नाटकचे आमदार आहेत बरं का, लक्षात ठेवा, कर्नाटक राज्यामध्ये. आणि त्याचबरोबर तुम्हाला असं पण विचारलं जाईल, हे 61वी झालं ना, सर्वांना क्लिअर आहे ना. आता तुम्हाला विचारलं जाईल की फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 याचं आयोजन कुठे केलं होतं, तर ओडिसा नावाचं जे काय राज्य आहे, ओडिशा या राज्यामध्ये भुवनेश्वर इथे, भुवनेश्वर दॅट इज प्लेस ऑफ कॅपिटल. ओके, आता आपण पुढे जाऊयात. नंतर कोणत्या दोन देशांनी रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक सपोर्ट म्हणायला येते, ज्याला आपण बघा रिलोस असं आपण म्हणतो. आणि हा जो करार आहे, या करारावरती स्वाक्षरी केली भारताने रशिया बरोबर ही स्वाक्षरी केलेली आहे, बरोबर आहे की नाही. तर बघा, हे ॲग्रीमेंट जे आहे या दोन देशामध्ये आहे, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या, रशिया आणि कोणता, भारत देश. म्हणून आपलं करेक्ट उत्तर डी असणार आहे, बरोबर आहे. तर हे बघा, स्टेशन ट्रूप्स अँड मिलिटरी ॲसेट्स बघा इन ईच अदर्स टेरिटरी. ओके, प्रदेशामध्ये प्रामुख्याने ती एक त्या पद्धतीने म्हणजे त्यांच्यामध्ये म्हणजे आपली आणि रशिया सोबत ते तसे संबंध आपल्याला इथे बघायला मिळतात. आपण थोडंसं पुढे जाऊयात. काय म्हटलंय बघा, त्याच करारानुसार, रिलोज या करारानुसार रशिया भारताच्या कोणत्या भागात आपल्या युद्ध नौका, बघा रशिया भारताच्या स्वतःच्या युद्ध नौका आणि विमानासाठी सुविधा वापरू शकतो असं इथं म्हटलंय. तर याचं करेक्ट उत्तर काय आहे, IOR. ओके, ज्याला आपण इंडियन ओशन रिजन असं म्हणूयात, म्हणजे भारतीय महासागर क्षेत्र असं आपल्याला म्हणता येईल. बघा, इंडिया रशिया विल नाव हे डिप्लॉय मिलिटरी ऑन ईच अदर्स लँड अँड इवन शेअर बेस मेजर डिफेन्स पॅक्ट अशा पद्धतीने म्हटलंय. 3000 सोल्जर्स, 3000 सैनिक जे आहेत हे या पद्धतीने म्हणजे इथे तुम्हाला काम करताना त्या एरियात महासागराच्या तुम्हाला बघायला मिळतील असं या ठिकाणी म्हटलंय, लक्षात राहू द्या. आता आपण पुढे जाऊयात. 2026च्या यंग ग्लोबल लीडर हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार कुणाला जाहीर झाला, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याचं उत्तर आहे आर्थर लॉ यांना जाहीर झाला, लक्षात राहू द्या, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके, आपण थोडंसं पुढे जाऊयात. आता नंतरचा भाग बघा, नांदेडला नाव आहे, नांदेड जिल्हा नाही, तर भास्करराव यांचे नुकतंच निधन झालेलं आहे. तर ते कोणत्या पक्षाचे किंवा त्यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती असा प्रश्न विचारला जाईल. तर त्याचं करेक्ट उत्तर आहे बघा, TDP म्हणजे तेलुगू देसम पार्टीची त्यांनी काय केली होती, स्थापना केली होती. इथं इमेज आहे. आणि एक शेवटचा प्रश्न बघा, 2027ची जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप जी आहे ती कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे, अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारला आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर आहे बघा, हे
ताशकंद या ठिकाणी बघा, ताशकंद उझबेकिस्तान. आता ताशकंद हे न्यूजमध्ये आहे, पण ताशकंदवरती तुम्हाला एक गोष्ट आठवत असेल बघा, ताशकंद करार झाला होता, बरोबर आहे की नाही? त्यावेळेस कोण होते पंतप्रधान, कोण होते सांगू शकता मला? लाल बहादूर शास्त्री होते बघा, बरोबर आहे की नाही? तिकडे त्यांचं निधन झालं होतं हार्ट अटॅकने, राईट. अशा पद्धतीने आहे पाकिस्तान आणि भारताचे संबंध चांगले व्हावेत यासाठी तो करार करण्यात आलेला होता. या ठिकाणी आपण थांबूयात. हा आपला शेवटचा प्रश्न असणार आहे आणि कुठेही जायचं नाही आहे. सेकंड लेक्चर तुम्हाला नंतरचं बघायचं आहे. मी व्यवस्थित ते शूट करून अपलोड करतो. ओके, धन्यवाद.